श्री स्वामी समर्थ मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर कालचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल की आम्ही कुठं चाललो, तर सांगायची गरज नाही आहे, पण पुन्हा एक वेळा सांगून देते। तर आम्ही चाललेलो आहोत मावशीच्या मुलाच्या साक्षगंधावर। तर इथे आप्पा आजी पण आमच्या सोबत येत आहे, कारण की ते चाललेले आहेत मग मनब्याला आईसोबतच। तर म्हणजे मावशीने म्हटलं होतं की बा आई बाबांना पण तू तुझ्यासोबत घेऊन येशील, म्हणजे मग आपण इकडनं त्यांना सोबत घेऊन जाऊ। तर चला आता निघालो आप्पाजींना घेऊन मग। तर इथे आता निहू आहे ना आमची झोपलेली होती, तर तिला भूक लागली होती। तर बस आत्ताच मावशीकडे पोचलो आणि पोचल्यानंतर का पाहतो तर निहूला पाहिजे होती पापडी। तर माझ्या बॅगमध्ये मी यांना नेहमी बिस्किट चिप्स आणि पापडी हे ठेवतच असते, पण मी आज पापडी नव्हती आणली। तर आज आमच्या निहूला पापडी खायची होती। तर ते बरं झालं मामाचं म्हणजे इथं चिवडा पापडीचं दुकानच आहे, तर मामांनी तिच्यासाठी पापडी घेऊन आले। मग तर इथे पोचल्यानंतर चहा पाणी झालं, त्याच्यानंतर आता सर्वात अगोदर इथे माणसांची पंगत बसलेली आहे। यांचे जेवण झाल्यानंतर मग सर्व लेडीज जेवण करायला बसतील आणि इथे निहूचे पप्पा जेवण करायला बसले। तर आमची निहू केव्हा त्यांच्या जवळ गेली हे मला पण माहिती नाही, जाऊन बसली त्यांच्याजवळ। तर इथे आता आम्ही सर्वजण मस्त निवांत बसलेलो आहो, कारण की बाहेर इतकं ऊन तपत होतं आणि घरामध्ये मस्त थंड होतं, म्हणून आता इथे मस्त गप्पा चालू आहेत। त्याच्यानंतर माणसांची पंगत झाल्यानंतर मग आता आम्ही जेवण करायला बसलो। कशाला बसली तू गाडीवर? नसं चाला लागते, पडशील ना तू, भुरुंग आहो पाना। हो निहूच्या पप्पांचा आराम चालू आहे, हे गाडीवर भुरुंग चालू आहे। हां गाडीवर बसली तू, बरं बस मग गाडीवर। जास्त वेळ बसू नको निहू, पडशी ना। आमच्या निहूची मज्जा होत आहे, इथे चॉकलेट खायला मिळत आहे, पेप्सी खायला मिळत आहे। निहू उलटी इकडनं, रे पा कशी करते निहू, तू गेलं ना आतमध्ये, रुमाल द्या त्याच्यामधला बॅगमधला। अगं तू कशी खाते इकडनं खाणं, पा पूर्ण अंगात टाक सांडलं तिच्या। नेहू इकडे कुठं गेला रे रुमाल, ऑरेंजवाला असेल। तर नवरी आहे पिंपळोदची आणि ती पण माझ्या मामाचीच मुलगी लागते, म्हणजे मुलगा जो आहे ना तो माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि मुलगी मामाची, म्हणजे आतोघरी भाशी दिलेली आहे। तर पिंपळोदमध्ये मी तरी 10-15 वर्ष झाली मी आलीच नाही, आणि जेव्हा मी इथे आली ना तर इथले घरं इतके चेंज झाले की काय सांगू। म्हणजे लहानपणी आम्ही इथे येत होतो, खेळत होतो, आणि शुभम आणि मी आहे ना हे आम्ही लहानपणापासून एकत्र इथं आल्यानंतर इतकं मज्जा करत होतो की तुम्हाला मी काय सांगू। तर हे माझ्या आईचं म्हणजे माझ्या आईचं माहेर पण आहे पिंपळोद, तर मी इथे माझ्या आईसोबत येत होती। तर इथे आम्ही खूप मज्जा करत होतो। इथे आल्यानंतर आहे ना मला माझ्या लहानपणीचे पूर्ण दिवस आठवले की बा शुभम आम्ही किती मजा करायचो। म्हणजे मामाची इथं आहे ना चिवडा पापडी जे आणि पेढा जिलेबी याचं सर्वांचं दुकान आहे, तर आम्ही लहानपणी खूप खायचो आणि खूप मजा करायचो। तर ते सर्व दिवस मला इथे आल्यानंतर आठवले। चला आता इथे मुला मुलीचा पाय धुण्याचा कार्यक्रम झालेला आहे, दोघांना पण कपडे दिलेले आहे। इथे आलेला आहे माझ्या मावशीचा मुलगा आता कपडे चेंज करून। तर सर्वात अगोदर मामाचा मुलगा आहे ना तो याचे पाय धुवून त्याला नारळ देणार, त्याच्यानंतर मग 5 बाया मिळून याचं अक्षवान करतील। चला आता इथे सर्वजण आम्ही खाली बसलेलो होतो, आई तर चेअरवर बसते कारण की आईला खाली बसता येत नाही। तर इथे मी बसलेली होती आणि निहू तर कुठं गेलेली होती काय माहित, माझ्याजवळ निहू अजिबात नव्हती, कारण की इथं आली ना तेव्हापासून ती फिरतच आहे, कोण ना कोणी तिला घेऊन चाललं। तर तिकडनं आली ना म्हणजे तर काही ना काही तिच्या हातामध्ये दिसतेच मला, 2-3 वेळा तर मला तिच्या हातामध्ये आहे ना आईस्क्रीमच दिसली। तर घरी गेल्यानंतर मला अगोदर तिला औषधच द्यावं लागणार, कारण की ती आहे ना आईस्क्रीम पेप्सी वगैरे आहे ना ही आज जास्त खात आहे। तर आता इथे नवरी मुलगी आलेली आहे आणि तेजस्विनीने तिला हळदी कुंकू लावलेलं आहे, त्याच्यानंतर आता तिचं अक्षवान करत आहे। आणि जे गिफ्ट आणत असतात ना ते आता एक जण मिळून तिला देणार आहेत। तर तेजस्विनीने अक्षवान करून झाल्यानंतर मी इथे आलेली आहे आता तिचं अक्षवान करण्यासाठी।
माझ्या मुलीचा इतका आकात चालू आहे की तिच्यामुळे मला एंगेजमेंट कुकडे झाली हे माहीत पण नाही पडलं. एंगेजमेंट झाल्यानंतर मी आता बाहेर आली तर बघत आहे तर सर्वांचा नाश्ता चालू आहे, पण तरी माझ्या मुलीचा आकात काही संपत नाही आहे. काय पाहिजे काय माहीत तिला. याच्यावर घडली चांगली आता. शेक गईच नाही, येणं चांगली शेकून घेतली आता. नाही हा तेच म्हणतात, पहिले लग्न करून पण मग माहित पडते लग्न काय असतं तर. हा हा भाऊ बघ किती चांगला सल्ला देऊन राहिला भावाले. नाही नाही आहे ना आप्पा. हा मग माहित पडते कसं असतं. हा नाही सांगते, थांबा मी तेजूला सांगतो. असं आहे काय, थांब मी तेजूला सांगतो. थांब. अरे बापरे बरे आप्पा 8वा गुरु भेटला रे तुला. हा तो का 8वा गुरु तिथं बसलेला आहे. थांब थांब काय म्हणते. तो आहे त्याचा 8वा गुरु. हा हा व्हिडिओ काढून राहील का म्हणते. जा 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 निघ. चालला तो सोडून. तेजू सोडून चालला, तुला सोडून चालला. तो गेला तिकडे. तर इथे आता मावशीनी नवरीसाठी आहे ना याची साडी पण आणली होती होळीची, त्यासोबत कलर पण आणले होते. तर आता सर्वात अगोदर इथे म्हणजे तिला हळदी कुंकू लावणं चालू आहे. त्याच्यानंतर मग जे मावशीने तिच्यासाठी साडी आणली होती होळीची ती इथे आता तेजस्विनी तिला देत आहे. आम्हा तर निरा जास्तच भाषेला डोक्यावर घेऊन बसून राहिलं माहिती आहे. मगाशी आईस्क्रीम खाल्ली ना, आताही आईस्क्रीम निघू. जा पप्पा जवळ आता. कसं एखादा मला पूर्ण मोकळं करायचं ना, डबल म्हटलं नाही पाहिजे मामा घेतली. असं आहे काय. जय व्लॉग जय नाही रे कलर त्या मावशीच्या आणि माझ्या मामाईच्या आधी इथंच अंगात आलेली आहे. इथे होळी खेळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कलर खेळ हो ना, मग चांगला आहे. इथे कलर खेळा. एका मुलीची मस्त जमून राहिली आता. नाही नाही हो, तिला मामा थंडच पाहिजे, सवय आहे. नाही सवय आहे तिला थंड खाण्याची म्हणून. हा हा सुरू. मोठा 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 वरचा. अरे उचल ना वरचा. हा बस. हा हा हा. अरे फक्त फोटो काढायचे. लिपस्टिक लिपस्टिक जास्त नाही. फोटो काढायचे राहिले, थांबून जाऊ. चला तर मग फ्रेंड्स आता निघालो साक्षगंधामधून आकुटला जाण्यासाठी. ॲक्च्युली मावशी सर्वजण म्हणत होते की आमच्यासोबत मनब्याला चला, पण कसं आहे पप्पा घरी आहेत, पप्पांची तब्येत नाही आहे बरोबर. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की मावशी आम्ही लग्नाच्या दिवशी येऊ, पण आज आम्ही घरी जातो. तर आता निघालो घरी जाण्यासाठी आणि मधातच आमची निहू तिथे रडायला लागली होती. तर काही शूट करणं झालं नाही, म्हणजे त्यांची एंगेजमेंट झाली हे पण शूट करणं झालं नाही. हो बेटा चांद मामा, चांद मामा नाही तर सूर्य मामा, चांद मामा.
तर हिच्यामुळे किती सारं माझ्याच्याने सुटलेलं आहे, म्हणजे शूट करायचं माझं, म्हणजे जेवढं झालं तेवढं शूट केलं मी. पण आता निहू खूप चिडचिड करत होती, तर तिला आता घरीच जायचं होतं. तर आमच्या अगोदर ती निघाली रोडवर की चला आता घरी जाऊ. तर इथं मी जेव्हा मंडपमधून निघाल ना तेव्हा आमची निहू कारमध्ये येऊन पण बसलेली होती. तर आता निघालो घरी जाण्यासाठी. आई आहे तिथे थांबलेली, आई, आप्पा आणि आजी हे आता मावशीसोबत म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये जाणार आहेत मनव्याला. पण आता आम्ही घरी चाललो आहे ना नेहू. पण कशी शांत बसली. निहूने आज इतक्या मस्त्या केल्या तिथे की काय सांगू मी, भयानक मस्त्या केलेल्या आहेत. हो की तिथे जिथं खाली लोटांगणच घेणं चालू होतं. तर त्याच्यामुळे मी म्हटलं नाही हिचे कपडे काही चेंज करायला परवडत नाही. थांब बेटा. तर म्हणून मग आता मी तिचं आहे ना कपडे पण आणले होते सोबत. ती बात कसं एंगेजमेंटच्या वेळेस मी तिला दुसरे कपडे घालून देणार, पण कशाचं तिचं ते बघून मी माझी इच्छा झालीच नाही तिला कपडे दुसरे घालून देण्याची. म्हटलं का तू याच ड्रेसवर मस्त मस्त्या कर. तर तिने हा ड्रेस आहे ना मस्त खराब केलेला आहे. आता बघा किती शांत बघत आहे. काय पाहत आहे तू? चांद मामा नाहीये तर सूर्य मामा आहे. सूर्य मामा, चांद मामा म्हणत. चांद मामा नाही आहे, सूर्य मामा. तर चला मग आता हो बाय बाय. इकडे बाय कर. इकडे 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 काय इकडे कर बाय बाय. नाही ते सूर्य मामाला बाय बाय करत आहे, इकडे नाही है ना. बरं ठीक आहे, सूर्य मामालाच बाय बाय कर ना आता. नाही आता हा कर बाय बाय सूर्य मामा. सर्व मामाच आहे, काका कोणीच नाही का. सर्व मामा जो भेटते ना त्याला ती मामाच म्हणते. जो भेटते त्याला मामाच म्हणते, काका कोणालाच म्हणत नाही. मामा, हा मग हो हेच पाहिजे तिला जास्त. मग काका पाहिजेच नाही तिला. काका आवडत नाही का काय माहिती. नाही मामा सर्वात जास्त आवडतो. आता मला शुभम म्हणते की आता सांग म्हणते हिचा मामा आहे म्हणते. मी की काका म्हटलं काका साईडला ठेव, मामा म्हणा अगोदर. तू मामाचाच म्हटलं हिचा. तर बरं ठीक आहे म्हणते, ही माझी भाषेच म्हणते. नाहीतर सकाळपासून म्हणते ते मला मामाच म्हणून राहिली. मामा लागते का काही लागते. हा दोन्हीकडनं नातं, म्हणून तो मला विचारत होता. म्हटलं नाही, पण कशाचं हिचं चालू होतं त्याला मामा मामा म्हणणं. म्हटलं मग बाबू मामाच म्हणू द्या आता. पण मग मामापासून जास्त मामाचा खिसा खाली गेला तिने. सकाळपासून आईस्क्रीम खाणं, मस्त पेप्स्या खाणं. हो म्हटलं जमलं. आता मजा केली आज मजा केली. लग्नाच्या दिवशी काय करणार आहे काही शांततेने बसत होती. नाही शांततेने नाही बसू देत ती. हा हो हो चला आता घरी जाऊ आपण. आप्पा जवळ, आप्पा घरीच आहेत आपले. वाट पाहत असतील तुझी. आपल्याला करमत कशाचं, घर खाली खाली असेल आज नाही. चला भेटू मग आता घरी गेल्यानंतर. चला तर मग फ्रेंड्स आता चालू साक्षगंधामधून. त्यानंतर मग पूर्ण घर झाडत घेतलं, फ्रेश झाली. त्याच्यानंतर निहूची आंघोळ पण करून गेली. तेवढंच तिला आता फ्रेश वाटत आहे. आणि निहूचे पप्पा आता गेलेले आहेत आंघोळीला. तर आता स्वयंपाक तर करायचा नाही आहे, कारण की पप्पा म्हणत होते मला भूक नाही आहे. आणि यांना पण कसं मगाशी चांगलं जेवण झालं होतं, तर यांनी पण सांगितलं मला जेवण करायचं नाही आणि मला उपास आहे. त्याच्यामुळे मग आज स्वयंपाकाला सुट्टी आहे. तर म्हटलं आता बसल्यापाशी काय करायचा. तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं चटणी आम्ही कशी म्हणजे सर्व डाळींची वगैरे बनवत आहोत. तर आईने इथे आहे ना ही चटणी बनवून ठेवली. पण काय झालं माहिती आहे काय, निहूचे पप्पा म्हणत होते ही थोडीशी जाड आहे, म्हणजे याच्यामध्ये उडदामुगाची डाळ आहे ना, तर ती थोडीशी जाडी त्यांना लागली. तर म्हणून मग ते म्हणत होते हे खूप अशी म्हणजे त्याचे जे दाणे आहेत ना हे दातामध्ये फसत आहे, तर याला थोडंसं आणखीन बारीक कर. तर म्हणून मग आता मी याला अशी बारीक करून घेत आहे चटणीला. तर आता तिथपर्यंत आमची निहू पाकाशी खेळत आहे मस्त. नाही हो निहूची आंघोळ करून दिली ना, तर निहूला खूप आता फ्रेश वाटत आहे ना निहू. आणि ही चटणी आम्ही खाल्ल्यानंतर आहे ना खूप टेस्टी झालेली आहे, खूप छान लागत आहे खायला. पण यांना बारीक पाहिजे होती म्हणून आता थोडीशी आणखीन बारीक करते मी हिला. तशी तर टेस्टी खूप झालेली आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आई याच्यामध्ये आणखीन काय ॲड करणार आहे. तर आईने याच्यामध्ये आणखीन काहीच ॲड नाही केलेलं आहे, म्हणजे मीठ वगैरे पण नाही टाकलं, कारण की कसं आहे मग मिठामुळे
ते लवकर पाणी सोडू शकते. म्हणून मग आईने ना याच्यामध्ये मीठ नाही ॲड केलं, बस तशीच ही पूर्ण म्हणजे सर्व ते कढीपत्ता, त्यानंतर आपले शेवग्याच्या शेंगाचा पाला आणि सर्व डाळी वगैरे हे सर्व एकत्रच काढून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे. आणि आमची निरूपा कशी रिकामी कामं करते. निघू तो काय करत आहे? फ्रीज कशाला ओपन केला? बंद कर लवकर, बंद कर, बंद कर. ऐकणार नाही आहे ती. थांब पापा आले, थांब पापाला सांगते मी. चला तर मग आता ही अगोदर चटणी काढून घेते मिक्सरमधून पूर्ण.